All I want is a perfect bachelor. मला तुला विचारायचंय, जॉईंट फॅमिली मध्ये आहेस तू, वर्षानुवर्ष त्या अपब्रिंगिंग मध्ये आहेस तू, आणि तुझं लग्न झालं, तुझी बायको फार छान, तुझ्या मनासारखी वगैरे वगैरे, आणि तुला कळायला लागलं की काही कारणामुळे तुझ्या बायकोचं तुझ्या इतर फॅमिली मेंबर्स बरोबर नाही जमत आहे, आणि कुठेतरी ती बरोबर आहे. म्हणजे ना मी हिला ब्लेम करू शकत, ना मी त्यांना ब्लेम करू शकत, आणि कुठेतरी तुला ते पटतंय की आता वेगळं होणं गरजेचं झालंय. काय करशील तू? साहजिकशी गोष्ट आहे की माझी बायको आहे, ती दुसऱ्या घरातून माझ्या घरी आली आहे, तर तिला ऍडजस्ट व्हायला थोडा टाइम लागेल, आणि ती बरोबर असली तरी पण मी माझ्या आईवडिलांचाच नेहमी ऐकीन आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करेल की नाही, मी आता माझ्या आईवडिलांना सोडून जाऊ शकत नाही, तुला इथेच ऍडजस्टमेंट करावी लागेल. अच्छा, म्हणजे शेवटी तू तिलाच ऍडजस्ट करायला लावशील म्हणजे? हो. अच्छा, विपुल कडनं एक इंटरेस्टिंग उत्तर मिळेल असं मला वाटतंय. डेफिनेटली मला बोलायचंच ऍक्च्युली या विषयावरती. तर इन केस असे काही क्लॅशेस जरी झाले तरी एका सोसायटीमध्ये आमचं अजून एक दुसऱ्या बिल्डिंग मध्ये एक फ्लॅट आहे, जरी भांडणं झाली तर मग कसं बायको पण नाराज होणार नाही, वेळ पडलीच तर त्याच मोमेंटला मी माझ्या आई वडिलांकडे पण मला तेवढंच लक्ष देता येईल. तिने सोल्युशनही काढलेलं, फुल प्रिपेअर्ड आहे तो. प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल आहे. बरं, पण मला खूप आवडलं, याचे विचार इतके क्लिअर आहेत ना. प्रॅक्टिकल माणूस चांगले, मला आवडतात प्रॅक्टिकल लोक. व्हेरी गुड. मला मयूरला विचारायचंय, लेट्स प्रिझ्यूम की तुला एक अशी बायको मिळाली आहे की जिच्यामध्ये हे सगळे गुण आहेत जे तुला हवेत. अर्थात अशी बायको ही थोडीशी इमॅच्युरिटीकडे झुकणारी असणार, नक्कीच असणार ना, कारण त्याच्यामध्ये असं वाटतं समजूतदार असेल तर हट्ट करणारच नाही, चार लोकांमध्ये तुझा हात धरणारच नाही, आणि तुझ्या आयुष्यात काय एक्साइटमेंट उरणारच नाही. तर समजा तुला हवी तशी बायको तुला मिळाली आणि तिने एक इम्प्रॅक्टिकल गोष्ट मागितली, की एक फार महागडी गोष्ट, किंवा याची माहिती की नाही बो आपण नाही हे करू शकत, किंवा नाही आपल्या बजेटमध्ये, किंवा नाही होऊ शकत, अशा एका हलक्याशा इमॅच्युअर बायकोला तू कसं समजवशील? महागडी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल नाही जानू, मुझे तो BMW ही चाहिए. माझ्या कांद्यानं कोणी कार नाही बघितली, तर तुम्ही BMW जर ती आल्या आल्या बोलली, आल्या आल्या म्हणजे कधी असं, तर मी तिला त्याच बालिशपणाने समजवायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, आता मागितलीस, मस्करी बस झाली, आता किती घेशील माझी. मला भारतला एक प्रश्न विचारायचा आहे की एकंदरीत सगळ्यांचं तुझ्यावर एक ब्लेम आहे की इमोशनल अत्याचार आहे, तू नेहमीच त्या एका इमोशनल बँकिंगचा आधार का घेतोस? त्याच्या मागचं कारण काय? मी कुठल्या इमोशनल, मी तसा नाही आहे मोडत. म्हणजे आता जर मी 2 कविता म्हटल्या त्याच्यामुळे मी इमोशनल पर्सन आहे असं मुळीच नाही आहे, पण मला असं वाटतं एकंदरीत की प्रेम मिळत आहे मला भावाकडनं. आमचा भाऊ, सगळे भाऊ, काही भाऊ हिमाचलला, जर मी जॉब करत असलो त्यांच्या चिट्ट्या वगैरे याच्यात मी रडायचा. आम्ही इमोशनल पर्सन, तर आजही मिसिंग करतो आहे त्या लोकांना मी. जसं तुम्ही आता म्हणाल की तुम्ही तुमच्या फॅमिली पासून फार लांब राहिलात, किंवा मिसिंग युअर ब्रदर, तुमच्या आई वडिलांना, किंवा एकंदरीत, तर तुमची अशी फार इच्छा आहे का की मला भरपूर प्रेम मिळावं, मला भरपूर लोकांनी प्रेम द्यावं, मला कडल करावं, मला खूप असं, म्हणजे ते म्हणून इज इट आउट ऑफ दिस फिलिंग की तू इमोशनल थोडा होतोस किंवा बँकिंग करतोस? नाही, मी प्रत्येका पुढे ओपन नाही होऊ शकत. माझ्या नेचरशी जुळणारे लोक जर मला मिळाले तर मी लवकर ओपन होऊन जातो. मला फक्त एवढं म्हणायचं की तुझं जे दुःख आहे ना ते फार दिसतं, जेव्हा तुम्ही 4 चौघींमध्ये असता तेव्हा ते दुःख इतकं नको दिसता कामा. मी फक्त प्रशांतला एक शेवटचा प्रश्न विचारते, तुझ्या बायकोचं जर आधी कुठेतरी अफेअर असेल, ब्रेकअप झालंय आणि त्याच्यानंतर तुमचं लग्न झालं, आणि तुला असं कळलं की ती अजून त्याच्या एक्सच्या संपर्कात आहे, मला नाही आवडणार, कारण की जर तिचे कॉन्टॅक्ट जर असतील तर त्यांचं भेटीगाठी तर साहजिकच कधी ना कधी होणारच, आणि मला ती गोष्टी नाही आवडणार. पण मग असं जर तिने तुला म्हटलं तर? जर मी तिच्या बाबतीत स्ट्रिक्ट आहे तर मी पण तेच फॉलो करणार ऑब्विसली. म्हणजे तुझ्या मैत्रिणी अशा तुझ्या नाहीयेत? मैत्रिणी आहेत, पण तुम्ही काय बोललात की हो अग्री ना, पण तिने जर म्हटलं की ठीक आहे, सूट घेण्याकरता म्हणू शकते बायको की ठीक आहे, जर तू माझ्या एक्स बरोबर मला मैत्रीण नाही करू दे तर मी पण, मला तुझी मैत्रीण नाही आवडत. जर तुझी बेस्ट फ्रेंड, गर्लफ्रेंड नसेल तुझी, पण तुझी बेस्ट फ्रेंड असेल, पण सूट होण्याकरता म्हटलं की ठीक आहे, जर तू माझा संपर्क कट करतोस तर मी पण संपर्क कट करेन तुझ्या बेस्ट फ्रेंड बरोबर, जी मैत्रीण म्हणजे गर्ल आहे, तर मग काय करशील?
ठीक आहे तर मला तर मैत्रिणीसोबत थोडी राहायचंय, मला माझ्या बायकोसोबत आयुष्यभर राहायचंय. आता दिवस संपत आलेला आहे. आपण भरपूर चर्चा केली, भरपूर खेळ खेळलो, एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आता नॉमिनेशनची वेळ आहे. पहिले आपले 3 बॅचलर्स ऑलरेडी सुरक्षित आहेत. प्रशांत, तुषार आणि राहुल तुम्ही सुरक्षित आहेत, त्यामुळे तुम्हाला आज काहीच धोका नाही आहे. आणि भारत आणि सतीश तुम्ही नॉमिनेट आहात. भारत आणि सतीश तुम्ही इकडे या. तुम्ही दोघं नॉमिनेट आहात आणि अजून 2 नावं मला माझ्या मैत्रिणीकडून पाहिजे आहेत. नावं तयार आहेत. तर मैत्रिणीनो, वेळ आलेली आहे की तुम्ही मला 2 नावं द्यावीत. पहिलं नाव आहे सचिनचं. सचिन पाठक. सचिनचं एकच कारण आम्हाला तिघींनाही वाटतं की आम्हाला अजून सचिन नाही कळलाय, कारण तो ओपन अप नाही झालेला. म्हणजे जितके चांगले आम्हाला बाकीचे जण कळलेले आहेत तितका सचिन नाही कळलाय आम्हाला. दुसरं नाव? दुसरं नाव आहे दीपक. दीपकला नॉमिनेट करायचं कारण हेच आहे की बाकी सगळे जितके स्ट्रॉंग वाटले त्या मनाने दीपक आम्हाला थोडा वीक वाटला. दीपक ॲज अन इंडिव्हिज्युअल स्ट्रॉंग आहे किंवा तो जो काय बोलतो सांगतो त्या बाबतीत तो स्ट्रॉंग आहे, पण कम्पॅरेटिव्हली तो थोडा वीक पडतोय. ठीक आहे. सचिन, तुम्हाला काय म्हणायचं? मला काही म्हणायचं नाही, त्यांना जर वाटत असेल असं तर मला काही प्रॉब्लेम नाही. तुला दीपक काय म्हणायचं? बेबी 50-50% चान्सेस. सध्या फक्त नॉमिनेट झाला, अजून डिसिजन आलेलं नाहीये. बिलकुल. त्यामुळे होप्स आहेत अजून. बिलकुल असा होप असला पाहिजे. प्रत्येकाचे 25% चान्सेस आहेत, त्यामुळे आशावादी असणं जरुरी आहे. सतीश, तुला काय म्हणायचं शेवटचं? 25% चान्स आहे, तर मग वाट बघावी लागेल. भारत, एका वाक्यात काही? जे होईल चांगलंच होईल. आतापर्यंत 4 नावं नॉमिनेट झालेली आहेत. हे पहिलं नॉमिनेशन आहे. आज एक एलिमिनेशन होईल. तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. आता तुम्ही जाऊ शकतात एलिमिनेशनची तयारीसाठी. आपण रात्री भेटूया. All I want is a perfect bachelor. तर मला असं म्हणायचं की कमी बोलणं किंवा एक्सप्रेस न करता येणं हे काही कारण नसतं. एक मिनिट, आय वुड लाईक टू करेक्ट यू. सकाळी पण तुला विचारलं होतं की तुला काय म्हणायचंय, तू नॉमिनेट झालायस एलिमिनेशन साठी, तेव्हा पण तू काहीच बोल